हा व्हिडिओ जर माझ्या भावानं बघितला ना, तो 100% तो माझी चोरी पकडणार आहे. आम्हाला जायचं होतं एका घरभरणीच्या कार्यक्रमाला. हे घरी होते तर म्हटलं चला जाऊन येऊ. आता आमंत्रण आहे तर जाऊनच येऊ. कशाला वायाला घालायचं म्हणलं उगाच. आणि जायचं म्हटलं ना, काही नाही काही गिफ्ट आपल्याला घ्यावंच लागणार आहे. घरभरणी असली ना तर समजतच नाही काय गिफ्ट द्यावा आणि आपण येऊन जाऊन काय देतो, एखादी फोटो फ्रेम. तेच म्हटलं चला इथं एक छान फोटो फ्रेम होती ती घेतली. तिकडं आम्ही फोटो फ्रेम सिलेक्ट करत होतो तोपर्यंत माझं पिल्लू इकडं फोटो काढत होतं आणि त्याला वाटलं की मम्मानं माझ्यासाठीच गिफ्ट गाडीवर बसल्यापासून मी आणि माझं पिल्लू हे गॉगल लावून शायनिंग मारतंय ना, तर मी हाच माझ्या भावाचा चष्मा मी गायब केलेला आहे. जेव्हा मी माहेराला होते तेव्हा. घरून येताना आपण किती बी नीटनाटकी तयारी करून या, गाडीवर आपला असाच अवतार होतो. आम्ही चाललो होतो लिफ्टनं वरती आणि आता लिफ्टने एकदा वर गेलं तर पायऱ्यानं कोण खाली येतं बरं, पण काय करणार आहे, आम्हाला ॲड्रेसच सापडत नव्हता. इकून तिकून सापडला. ह्या हे त्या भाभी यांच्याच घराची घरभरणी होती आणि ह्या ना आमच्या कॉलनीत राहता पाठीमागच्या. त्यांनी आमंत्रण दिलं होतं, तर म्हटलं चला जाऊन मस्त घर बघूनच येऊ. तसं तर हे घरी होते म्हणूनच हे पॉसिबल झालं नाही, तर आमचं काही जास्त जाणं होत नाही दिवसाच्या कार्यक्रमाला. तिथलं जेवणाचा ना आमचा काही मेळ नव्हता म्हणून येताना मस्त पावडे ते घेऊन आलो होतो. त्याच्यावर मस्त ताव मारला आणि त्यानंतर थोडंसं मोबाईल स्क्रोल करत बसले आणि डायरेक्ट 5 वाजले. बाकीचे काम आवरून घेतले पटापट आणि त्यानंतर स्वयंपाकाला लागले, कारण की याच्यानंतर मला थोडंसं बाहेर जायचं होतं. स्वयंपाकात नेहमीप्रमाणे माझं वरण भात आणि मस्त अशी भेंडीची भाजी हाच माझा शॉर्टकट स्वयंपाक असतो. मला जर काही नाही सुधारलं तर मी हेच करते, कारण हे माझ्या घरी डेली चालतं. त्यानंतर ते बोलले की आवर पटकन आपल्याला बाहेर जायचे आणि मागच्या हप्त्यापासून त्यांनी मला पैसे देऊन ठेवले होते आणि ते बोलले की जा ती वस्तू तू घेऊन ये. पण म्हटलं एकदा बी नाही, जोपर्यंत तुम्ही सोबत चालत नाही तोपर्यंत मी जाणार नाही. त्यांचं म्हणणं होतं जवळच आहे तू जाऊन ये, कारण की पुढच्याच कॉलनीत सोनाराचं दुकान आहे आणि तिथून मला जोडवी घ्यायची होती. मागच्या अधिक मास महिन्यामध्ये मी जोडे वाढवले होते, तेव्हापासून मी केलेच नव्हते. म्हटलं चला आता 3 वर्ष झाले होते त्या जोडव्याला, मग जोडवे विविध वाढून घेतले आणि माझं पिल्लू मग जेवण झाल्याच्या नंतर बाहेर त्याला थोडंसं फिरायला नेलं की असं काही त्याचं पराक्रम चालू असतात. चला तर बाय. श्री स्वामी समर्थ.